माझ्या सविताला तर लय आवडायचं आंब. आंब केळ ह्या हीच मिळायचं आणि त्याला किती खुश व्हायची पोरं. आणि कोया टाकलेले सुद्धा माझी सविता उचलून शिकत चोकायची तर ती मी कवळायची. मग एकदा तरी मी लय आंब आणलं वकूस तर आंब खाल्लं तिनं. लय सारखी खाऊ खाऊ करतेस खापाट करून. आंब लय आवडतात ना. खाल्लं तिनं आंब. मग खीर करायची घरचं बनवूनच सगळं पोरासने आमच्या खायला असायचं. असं विकतचं बाहेरचं लय खायला नसायचं कधी. ह्यांना लय भेटतंय आता है की नाही. लय भेटते रोजच किती खायला एवढं. आणि तरी पण मन भरत नाही आणि ते चांगलं पण नसतंय. बेइज्जती करताय बाय. बेइज्जती करते तेवढं कळतंय मग का ग भारतासारखं. तेवढं कळतंय बेइज्जती चालली हा. आमची पोरं लय हजार वाट्याने लय चांगली असतात. आम्हाला वाटतंय तुम्ही बघितलं तुम्हाला म्हणजे तुमचं ही भांडण ही एकदाच राजश्री आत्तीचं सनी तात्तीचं ती प्लास्टिकचा साप ती म्हणायची मला पाहिजे ही म्हणायची मला पाहिजे. त्याच्यात ती सुनीतानं तिच्या डोसक्यात असा हाणला प्लास्टिकचा. ती घुसला डोसक्यात. वाईस रागात आलं. मग मी जाऊन पट्टी करून आणली आणि परत संध्याकाळी दादा आल्यावर कसा मारला. आता तुझ्या डोक्यात रक्त काढून घे मारून हाणून घे बरं. कसा मारला दाखव स्वतःला मारून. दाखव स्वतःला मारून. तिला कसा मारलास मग तुझ्या डोसक्यात मारून दाखव. आणि तसंच रागात एका ह्याच्यातच आलं पाहिजे म्हणायचं. तिचं त्यानं खुद मारून घेतला आणि रागात काढलं तेव्हाच गप बसलं. नाहीतर सारखं तिला ते हे करत होत. सांग बसवूनच जवळ